झालेले आहेत. धारावी संघ पहिल्या मॅचमध्ये हारला होता गोटेगरबी आणि त्याच्यानंतर तो क्वालिफाय झाला. आता इथे गोरसई संघ देखील पहिल्या मॅचमध्ये हारला. आता ते मॅच खेळलेले आहेत, जिंकलेले आहेत. आता शेवटच्या मॅचमध्ये खेळायचं आहे. माहुलगाव टीमला पुढच्या वर्षी क्वालिफाईंग राऊंड खेळूनच पुढे जाता येईल या स्पर्धेमध्ये. आणि आता ही जी मॅच आहे ही महत्वाची आहे. परंतु मानकुली संघ क्वालिफाईंग राऊंड खेळूनच पुढे आलेला संघ आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमसाठी डू ऑर डाय मॅच. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे या स्पर्धेच्या सुपर 8 साठी. जी हाँ, एक तरफ एक ऐसी टीम है जिन्होंने पहला मैच गंवाया लेकिन दूसरे मैच में बाउंस बैक किया है, वो है पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी। और दूसरी तरफ मानकुली टीम जिन्होंने पहला मैच जीता ज़रूर लेकिन दूसरे मैच में हार झेलनी पड़ी है। अब पीछे क्या हुआ है उसको भूलते हुए एक नए सिरे से इस मैच की तरफ देखना पड़ेगा दोनों भी टीमों को, और यहाँ पर एडी चोटी का जोर लगाया जाएगा, इसमें कोई संदेह नहीं है। आणि त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अजय ही देखील आहे या मॅच मधून. जो संघ जिंकेल तो असणार आहे C2 आणि C2 ची मॅच A1 च्या विरोधात आहे. त्याच्यामुळे कासार वडोलीच्या विरोधामध्ये कुठला संघ खेळणार आहे हे आपल्याला या मॅच मधून मिळणार आहे. जी हाँ, वो भी एक रोचक बात ज़रूर है, लेकिन फिलहाल दोनों भी टीमें उसकी चिंता नहीं कर रही होगी। इस मैच पर उनको पूरा फोकस अपना देना पड़ेगा, ध्यान देना पड़ेगा और इस मैच को जीतने की कोशिश करनी पड़ेगी, तब जाकर वो मौका मिलेगा सुपर 8 में खेलने का। अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ ओपनर्स मैदान में पहुंच चुके हैं। ओ हो चूक गए खेलने से, रन आउट का मौका और लौटना पड़ेगा पेविलियन में वैभव माली को। माली चले खाली, कॉलिंगच नव्हतं. दोन्ही खेळाडू एकमेकांकडे फक्त पाहतच राहिले. फुल टॉस बॉल पायावर लागला, त्याच्यानंतर पॉइंट कव्हर पॉइंटला गेला आणि तिथून जसा थ्रो आला विकेट किपर एंडला, वैभव माळी अर्ध्या खेळपट्टीवर होता. मग काय तो शिकार ठरलाय. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय वैभव माळी. मोठी विकेट पहिल्याच बॉलवर मिळालेली आहे टीम गो. वरून ये देखिए फुल टॉस गेंद सीधे पैर पर टकराई थी और भावेश पवार भी जानते थे कि ये लेग स्टंप को मिस कर रही है, इसीलिए उन्होंने कोई अपील नहीं की थी। लेकिन दोनों बल्लेबाजों का शायद गेंद की तरफ ज़्यादा ध्यान नहीं था, तालमेल बिल्कुल भी देखने को नहीं मिला। विनीत भी थोड़ा सा आगे निकले थे लेकिन वैभव तो कुछ ज़्यादा ही आगे बढ़ चुके थे, वापस लौटने का कोई मौका नहीं था। सर्कल के अंदर ही फील्डर मौजूद थे वहाँ पर कवर पॉइंट की दिशा में, और बाकी का काम पूरा किया वहाँ पर विकेट कीपर फरदीन काजी ने। बड़ी ही सनसनीखेज शुरुआत हुई है इस मुकाबले की। नए बैटर सौरभ माली बल्लेबाजी के लिए क्रीज पर पहुंचे। पहली गेंद पर झटका लगना बैटिंग टीम के लिए कभी भी इतना आसान नहीं होता है, उस झटके से उभरना। ड्राइव किया गया हवा में, ओहो लाजवाब, अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय कैच लपका है सूरज केने ने। अद्भुत, अद्वितीय आणि अविश्वसनीय कॅच नक्कीच आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात ना, ते याच्यासाठी. हा सूरज रात्री चमकतो ते परत एक वेळा दाखवून दिलं या सूरजने. काय तो झेल होता. भरपूर वेगाने बॉल ट्रॅव्हल होत होता. सौरभने परत एक वेळा निराशा केली. मागच्या मॅच मध्ये देखील तो आउट होता, लवकर आउट झाला. याही मॅच मध्ये तो लवकर आउट झाला. गोल्डन डकचा शिकार, परंतु काय तो झेल टिपलाय. अप्रतिम झेल. अँगल करत बॉल आतमध्ये आला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज केने बल्ब काढला. मुंबई T20 ची स्पर्धा ज्यावेळेला सुरू झाली होती त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी ऍड केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी हेच वाक्य वापरलं होतं, बल्ब काढणं. मानो आसमान से चांद सितारे तोड़ लाए हो अपने टीम के लिए, इतना बेहतरीन कैच लपका है ये सूरज केने ने। अपनी बाई तरफ दौड़ते हुए लंबी छलांग लगाई, वहां पर अपने रीच का अच्छा इस्तेमाल किया और गजब का कैच। आणि आता मला असं वाटतं की सूरज केनेला देखील एक शूज द्यायला हरकत नाहीये. हा झेल एका हाताने त्याने टिपलाय. स्पेक्टेक्युलर कॅच आहे. कैच लेने के मामले में यहाँ पर ग्रामीण धमाका बिग बैश में दर्शक भी कुछ कम नहीं है और खिलाड़ी भी कुछ कम नहीं है। पिछले मैच में कल्पेश कड़क का वो कैच और अब इस मैच में ये सूरज का कैच। रील बनवा, रील बनवा. रील साठी देखील 10,000 रुपये आहेत. टॅग करा 70-70 स्पोर्ट्सला. ओ क्लीन बोल्ड.
फर्निचर डिस्ट्रॉय, फिरवला बॉल, चारी मुंड्या चित केलंय या फलंदाजाला, खोलूनच ठेवला या बॉलवर भावेश पवारने. सौरभ भोईर आए थे पहले मैच के हीरो, लेकिन इस मैच में बन गए जीरो. गजब की गेंदबाजी भावेश पवार द्वारा, और 3 गेंदों में 3 विकेटें. इससे बढ़िया शुरुआत नहीं हो सकती थी. पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी के लिए निराश होकर पेविलियन में लौटते हुए सौरभ भोईर गोल्डन डक का शिकार बने हैं. लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोलीमध्ये आहे संजय कराळे साहेबांचा. तिथे जाण्याची सुवर्ण संधी आहे. 3 विकेट जर घेतल्या तर काय बोल्ड केलाय, टॉप ऑफ द ऑफ स्टंप, चांगला टर्न. आणि हा जो बॉल असतो ज्यावेळेला असा टर्न होतो ड्रीम विकेट असते, आणि त्यामुळे सेलिब्रेशन. लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोलीमध्ये आहे. जर सलग 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक घेतली तर तुम्हाला या रिसॉर्टमध्ये जाण्याची संधी, शांततेचं ठिकाण आहे. तुमच्या संपूर्ण फॅमिलीसह 5 मेंबरला ती संधी दिली जाईल. 5% संजय कराळे साहेब यांच्या माध्यमातून लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोलीमध्ये आहे. पाहूया ऑन हॅट्रिक. ड्रीम स्टार्ट कहा जा सकता है पैरामाउंट आरएमसी इंफ्रा गोरसई बी के लिए. हैट्रिक गेंद लेकर भावेश पवार, सामने आतिश. ओह, लीजिए, यह भी लगी डंडे पर. हैट्रिक कंप्लीट की है भावेश पवार ने. खरोखर लाईफ इज एन्जॉय हॅट्रिक घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. पहिली हॅट्रिक भावेश पवारच्या नावावर. प्राईड ऑफ भिवंडी असंच म्हटलं जात नाही, म्हणून तर मी नेहमीच म्हणतो तो आलाय. काय गोलंदाजी केली आहे भावेश पवारने. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट त्याच्या माध्यमातून, आणि अजूनही खात्यामध्ये एकही धाव नाहीये. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. हो, तो आलाय भावेश पवार. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये, खतरनाक गोलंदाजी या स्पर्धेमध्ये. जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी परत सांगतो, या स्पर्धेमध्ये कोणाच्या शुभेच्छा दिल्या जात नाही. हा त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. परफेक्ट मिडल ला बॉल हिट झालाय. यॉर्करचा प्रयत्न इथे भावेशचा, आणि त्याच्यामध्ये यश. आणखीन एक फलंदाज बाद होतो. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर कुठल्या खेळाडूवर पारितोषिक लावायचं असेल तर पारितोषिक तुम्ही नंतर लावू शकता, ज्यावेळेला त्याला मॅन ऑफ द मॅच किंवा कुठला पुरस्कार दिला जातो. संघ मालक कधीही लावू शकतात. अनाउन्समेंटमध्ये, कुठल्याच अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही कोणाच्या शुभेच्छा दिल्या जात नाही. त्यामुळे ही स्पर्धा वेगळ्या लेवलची आहे. कृपया आम्हाला मेसेज किंवा कॉल करू नका, ही नम्र विनंती. फलंदाज बाद. विकेटची हॅट्रिक भावेश पवार. 3 फलंदाजांना बाद केलंय. योगेश भालेकर सध्या आलाय तो फलंदाजीसाठी. ओ, ये भी खतरनाक गेंद थी. रक्षात्मक रवैया. शॉट मिड विकेट पर खिलाड़ी कैचिंग पोजीशन में, शॉट कवर में खिलाड़ी रखा गया है, और अपने स्टंप्स को कवर करते हुए हल्के हाथों से खेला भालेकर ने. अभी तक खाता खुला नहीं है. नैन्सी 11 चौथा हिरवा एकवीरा मानकोली टीम का. 5 गेंदों का खेल हो चुका है और 4 बल्लेबाज पेविलियन में आराम फरमाते हुए. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओहो, ये भी यॉर्कर लेन पर इस बार कुछ समझ नहीं पाए थे, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए इस दफा भावेश पवार, और अब जाकर खाता खुलता हुआ वाइड के चलते मानकोली टीम का. वो वाईट बॉल आलाय. 1 रन आली आहे. अन्यथा मेडन ओव्हरसाठी देखील लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट संजय कराळे साहेबांकडून पारितोषिक आहे. म्हणजेच काय, 1 नाईट स्टँड. तुम्ही 1 नाईट साठी जाऊ शकता त्या 4141 रिसॉर्ट मध्ये. फुल टॉस को सम्मान देने पर मजबूर किया गया है बैटर को, क्योंकि 4 खिलाड़ी पहले ही आउट हो चुके हैं. और इसके साथ ही ये शानदार सफल ओवर समाप्त होता हुआ भावेश पवार का. पवार की गेंदबाजी की धार, जिसने मानकोली के बैटिंग को किया तार तार. 4 विकेट त्याने घेतले. तार खरोखर केलेलं आहे, आणि त्यातल्या त्यात हॅट्रिक त्याने घेतली आहे. पहिल्या बॉलवर बॅटर रनआउट, त्याच्यानंतर सलग 3 बॉलवर 3 विकेट, आणि त्यानंतर ही हॅट्रिक. पहिले बॉलवर रनआउटच्या स्वरूपात शिकार. बॅटर वैभव माळी अर्ध्या खेळपट्टीवर उभा राहिला. त्याच्यानंतर हा बॅटर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. सूरज केनेने एका हातात बल्ब काढला. ही होती पहिली विकेट. त्याच्यानंतर क्लीन बोल्ड. 4 मुंड्या चीत केलं बॅटरला. मिडल स्टिक वरून ऑफ स्टिक उखडली गेली, आणि त्यानंतर यॉर्करवर यॉर्कर. हा यॉर्कर स्पेशलिस्ट आहे. खतरनाक बॉलिंग पाहायला मिळाली आहे भावेश पवारची. भावेश पवारने सध्या तरी गार केलंय. विरोधी टीमला, मानकोली टीमला शांत ठेवलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट, 1च धाव आली आहे. गहरे संकट में फंस गई है मैच की शुरुआत में ही मानकोली टीम.
वैसे समय तो काफ़ी बचा हुआ है, 6 ओवर्स अभी भी बाकी है इस मैच में, लेकिन पहले ओवर में जब 4 बल्लेबाज आउट हो जाते हैं तो फिर जो दबाव बनता है उसमें से बाहर निकलना एक बहुत बड़ी टेढ़ी खीर बन जाती है। 10,82,560 सबस्क्रायबर झालेले आहेत, त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. 83 झाले तर आणखीन 5 पारितोषिक असतील ऑनलाईन व्ह्यूअर्ससाठी. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून सबस्क्रायबर मीटर सुरू आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, विसरू नका ही स्पर्धा पाहण्यासाठी देखील. नेवर लेकर करण अंबाला, धीमी गति की फुल टॉस गेंद हल्के हाथों से टर्न किया विनीत ने, डिप मिड विकेट मौजूद है। खाता खोलते हुए सिंगल के चलते विनीत माली, बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है विनीत माली और योगेश भालेकर के कंधों पर। थोड़ा समय देना पड़ेगा यहाँ पर, अपने आप को समय देना पड़ेगा, गेंदबाजों को थोड़ा सा शायद सम्मान भी देना पड़ेगा। ऐसे हालात अब पैदा हो चुके हैं मानकुली टीम के लिए। वो 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 9,51,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धा पाहिली आहे. 1 मिलियनच्या दिशेने आजच वाटचाल होते या स्पर्धेमध्ये. 70 स्पोर्ट्सवर व्ह्यूअरशिप 9.5 लाख प्रेक्षकांनी पाहिली आहे. प्रोजेक्टेड स्कोर तसं पाहिलं तर भरपूर कमी दाखवतोय, फक्त 12. त्याचं कारण आहे 4 विकेट गेलेले आहेत, 2च धावा झालेल्या आहेत. सिचुएशन बदल सकती है। बहुत ही अच्छा शॉट है ये, चेक ड्राइव और गैप ढूंढा है। अच्छा एफर्ट फील्डर का, दो खिलाड़ी वहां पर प्रयासरत और 2 रन्स बचाते हुए अपनी टीम के लिए। लेकिन बहुत ही बढ़िया टाइमिंग थी भालेकर की। हो, भालेकर आता सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. भालेकरला माहिती आहे विकेट गेलेले आहेत, त्याच्यामुळे दबाव आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅचमध्ये टॉस जिंकून दीपू माळीने. परंतु सध्या तरी तो दबाव आहे टीमवर. परंतु काय झालं, ठीक आहे विकेट गेल्यात, दबाव जुगारून तुम्हाला हळूहळू धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेत, करत राहा धावा. इस बार ड्राइव किया, जबरदस्त आकर्षक स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर के ऊपर से 4 रन। योगेश भालेकर आहे, त्याच्यासाठी तो चालला जातो. थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, कवचला अतिशय देखना फटका इथे सजवलाय. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं ओव्हर द कवच, आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतात योगेश भालेकरला. महत्वाचा चौकार आहे योगेश भालेकरच्या पॅटमधून. या धावा पाहिजेत, महत्वाच्या धावा येत आहेत, आणि आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. फिर से ड्राइव किया और फिर से इनफील्ड के ऊपर से एक और दर्शनीय स्ट्रोक, एक और चौका। योगेश भालेकर पलटवार करते हुए बॅक टू बॅक चौकार येत आहेत. हे महत्वाचे रन आहेत योगेश भालेकर कडून. मागच्या मॅचमध्ये अपयश आलं होतं योगेश भालेकरला बॅटने, परंतु या मॅचमध्ये ते धुवून काढायचं आहे. आणि थोडासा दूर ठेवलेला बॉल तरी देखील उडवला ओव्हर द कव्हर्स. आणखीन एक बॅक टू बॅक चौकार येतोय. सलग 2 बॉलवर 2 चौकार मारलेत योगेश भालेकरने. और ये सही सोच वाली बल्लेबाजी है। जहां पर मौके मिलेंगे आपको हाथ खोलने के, वहां पर हाथ खोलने भी पड़ेंगे। गेंदबाज पर दबाव डालने का प्रयास करना होगा, वही करते हुए। लेकिन इस बार अपील हो रही है लेग बिफोर के लिए, हाफ हार्टेड अपील, अंपायर की सहमति नहीं। स्वीप करना चाहते थे इस दफा योगेश भालेकर। स्लोअर वनचा वापर केला होता या बॉलवर अभिषेक कुमार दलोर, करण अंबालाने. बरोबर बॉलवर बोटे फिरवली होती आणि चांगला डिसिजन अंपायरचा. इम्पॅक्टही बाहेर आहे आणि त्यातल्या त्यात पिचिंग देखील आउटसाइड ऑफ स्टंप. जी हाँ, काफी फुलर लेन की गेंद थी और ऐसी गेंदों पर स्वीप लगाना इतना आसान होता नहीं है। इस बार फ्लिक करते हुए बहुत अच्छी बल्लेबाजी इस ओवर में। डीप में फील्डर मौजूद जरूर, लेकिन जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया है और ये ओवर प्रोडक्टिव साबित हुआ है मानकोली टीम के लिए। करण अंबाला थोड़े से महंगे साबित हुए। 13 रन आए इस ओवर से, 2 ओवर के पश्चात रन संख्या 14, 4 विकेटों के नुकसान पर। चांगले षटक गेले बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. उद्या देखील या ग्रामीण बिग बॅश लीग मध्ये वरुणेश पाटील फाउंडेशन प्रेझेंट्स ही स्पर्धा, 70 स्पोर्ट्सची स्पर्धा. जनक राजा, NP स्पोर्ट्स उत्तन आणि त्यांच्या विरुद्ध मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. बरोबर 4 वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहायचे. दोन्ही टीम लक्षात घ्या, वेळेमध्ये सामने सुरू होतात. आज देखील वेळेमध्ये सामने सुरू झालेत. पलक एंटरप्राइजेस, GG स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरुद्ध वसीमभाई फॅन क्लब इंडिया, RCC पेठ, अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकेश चव्हाण, लोकेश मीना दोन्हीही खेळाडू एकाच टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. मॅकमिलन गोविंद टीमचे कॅप्टन आहेत. जनक राजा, NP स्पोर्ट्स उत्तन. त्याचबरोबर आपण पाहतो ऋतिक पाटील हा खेळाडू कॅप्टन असेल. विवेक शेलार आणि ओमकार केनी मौलिक चेंज द गेम वडवली या टीममध्ये ही स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. रवी शेठ घरत यांचा संघ आहे. संदीप पाटील यांचा संघ आहे. केतन मात्रे कॅप्टन आहेत. प्रथमेश मात्रे आणि त्याचबरोबर आशिष मेहरुल पलक एंटरप्राइजेस, GG स्पोर्ट्स वाकडमध्ये पाहायला मिळतील. लास्ट टीम आहे वसीम भाई यांची, आणि त्या टीममध्ये सोहेल शेख कॅप्टन असतील. उस्मान पटेल रायगडचा टायगर आणि विश्वजित ठाकूर हा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल RCC पेठ वसीमभाई फॅन क्लबमध्ये. उद्या देखील 4 वाजल्यापासून ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल.
14-4 अशी परिस्थिती आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय एवन पवन. फिलहाल ये जोड़ी काफी महत्वपूर्ण है मानकोली टीम के लिए। विनीत माली और योगेश भालेकर, राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन। पवन की पहली गेंद ड्राइव करना चाहते थे, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए। खुद गेंदबाज जब तक गेंद को उठाते 1 रन पूरा किया है विनीत माली ने। भालेकर ने अच्छा टच दिखाया है पिछले ओवर में, जिस तरह से करण अंबाला का उन्होंने सामना किया है। काफी आत्मविश्वास झलका है उनकी बैटिंग में। उद्या कल्याण डोंबिवलीचे 2 संघ खेळणार आहेत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मीरा भाईंदरचा एक संघ खेळतोय आणि एक रायगडचा संघ उद्या इन ऍक्शन असणार आहे. आज भिवंडीचे 3 संघ खेळलेत, त्याच्यामुळे तेही प्रेक्षक मोठ्या संख्येने उद्या येतील. आणि दुसऱ्या दिवशी पालघर परिसरातले 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. 15 धावा 4 फलंदाज बाद. पवन केने दुसरा बॉल घेऊन येईल फलंदाज योगेश भालेकरच्या समोर. पावर प्ले खत्म हो चुका है और उसी के चलते अब थोड़ा सा फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट है। अक्रॉस द लाइन टर्न करते हुए डिप स्क्वायर लेग से आएंगे फील्डर, तब तक 1 रन लेने का मौका भालेकर के पास। भालेकर का बैटिंग का स्टाइल भी थोड़ा सा अलग है और गेंदबाजी भी जब करते हैं तो वहाँ पर भी काफ़ी यूनिकनेस लेकर आते हैं। जो लेग कटर्स वो डालते हैं वो काबिल तारीफ होते हैं। बल्लेबाजी में भी आपको शायद फुटवर्क बहुत अधिक ना देखने को मिले, लेकिन हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ही ज़बरदस्त रहता है भालेकर का। एक्झॅक्ट, महत्वाचा खेळाडू त्याचमुळे तो ठरतो. ओ बेहतरीन यॉर्कर, लेकिन सभी को चकमा देती हुई गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। 22 के रूप में 4 रन। विकेट कीपर बीट, बॅटर बीट, सरळ बॉल विकेट कीपरच्या मागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप गेलाय. पहा, परफेक्ट यॉर्कर होता, दोन्ही पायांच्या मधून लवकर निसटला बॉल फरदीन काझीकडून आणि सरळ कुठलीच संधी नव्हती त्या फाईन लेगच्या खेळाडूला. एवढ्या वेगाने बॉल निघून गेला. 4 धावांसाठी एक्स्ट्रा 4 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात. पवन नाराज आहे. जी हाँ, अभी तक की इस ओवर की सबसे बेहतरीन गेंद डाली उन्होंने और उस पर 4 रन चले गए। हालांकि गेंदबाज के खाते में नहीं जाएंगे, लेकिन टीम को नुकसान हुआ है 4 रनों का और फायदा हुआ है मानकोली टीम को। इस बार स्विच हिट हवा में, लेकिन गैप में, और यहां पर भी मिलेंगे 4 रन। 2 चौकार आलेत बॅक टू बॅक टीमच्या खात्यामध्ये. एक बायच्या स्वरूपात आली, त्याच्यानंतर बॅटने हा स्विच हिटचा फटका. विनीत माळी लवकर पोझिशन मध्ये येत असतो. पवन केने माहिती होतं परत एक वेळा लेग ब्रेकचा प्रयत्न करेल आणि विथ टर्न जर खेळायचं असेल तर असे फटके मारावे लागतील आणि तेच केलंय. लवकर फिरला, स्विच हिट आणि बॉल सरळ पाठवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळताना दिसत आहेत विनीतच्या खात्यात. धावसंख्येला आकार येतोय मागच्या 2 बॉलवर. धावा झाल्या 24. काउंटर अटैक करते हुए दोनों बल्लेबाज इस बार वो फॉलिंग स्वीप की तरफ चले गए थे, ज़्यादा शफल कर चुके थे और उसको परखते हुए क्विकर डिलीवरी की है। अच्छी गेंद, अच्छी वापसी पवन केने द्वारा। म्हणजे हा फटका मला वाटतं विनीतने आतापर्यंत 3 ते 4 वेळा मारून झालाय, परंतु एकदाही ते कनेक्शन पाहायला मिळालेलं नाहीये. मागच्या मॅच मध्ये त्याने 2 वेळा हा प्रयत्न केला, तिथे अपयश आलं. याही मॅच मध्ये त्याने तो प्रयत्न केला, आताही अपयश आलंय. और ऐसे हालातों में इस तरह के शॉट्स खेलना निश्चित रूप से टीम के लिए काफ़ी घातक भी साबित हो सकता है। यहाँ पर एक आध और विकेट गिर जाती है तो फिर बहुत मुश्किल में टीम। जी हाँ, वही हुआ, स्वीप लगाने की कोशिश और क्लीन बॉल्ड। सेलिब्रेशन पा विकेट नंतर, कारण तो चौकार गेल्यानंतर तो नाराज होता, त्याला माहिती होतं. त्याच्यानंतर उलटा फटका मारला, स्विच हिट मारला. मग काय ते जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं पवन केनेसाठी. आणि मग त्याने विकेट घेतल्यानंतर ती सेलिब्रेशन करत असताना मला इरफान पठाणची आठवण झाली. ज्यावेळेला हॅट्रिक घेतली होती ना इरफान पठाणने टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध, अगदी तसंच सेलिब्रेशन केलं होतं. ते सेलिब्रेशन महत्वाचं ठरेल. पवन केनेचं विनीत आउट होतोय, 6 धावा त्याने केल्या आणि या महत्वाच्या विकेटद्वारे ते सेलिब्रेशन देखील पहा. हा बॉल बरोबर लेग स्टंपवर जाऊन पडला आणि त्याच्यानंतर हे सेलिब्रेशन सेम इरफान पठाण सारखं ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं, ज्यावेळेला पाकिस्तानचे 3 विकेट त्याने टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये घेतल्या होत्या. जी हाँ, 2003 में कराची टेस्ट मैच में वो हैट्रिक ली थी इरफान पठान ने। और यहाँ पर पवन वो स्विच हिट आने के बाद कहीं ना कहीं विकेट के लिए काफ़ी ज़्यादा प्रयास भी कर रहे थे। यहाँ पर मौका दिया बैटर ने, थोड़ा सा शफल करते हुए वो स्वीप लगाने का प्रयास, जोखिम उठाकर बैटिंग कर रहे थे, जबकि ज़रूरत थी विकेट पर टिकने की। दूसरे छोर से योगेश भालेकर बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं, उनको साथ चाहिए था। नए बैटर अब क्रीज पर पहुंचे हैं श्रेयस कदम। 24 रनों की पार्टनरशिप टूट चुकी है। श्रेयस कदम हेलीकॉप्टर बॉय बैंड्रा के, और पहले मैच में 2 हेलीकॉप्टर उड़ाए थे उन्होंने मैदान के बाहर। दूसरे मैच में जल्दी आउट हुए थे। इस मैच में बड़ी जिम्मेदारी है उनके कंधों पर, यहाँ से लंबा खेलना पड़ेगा। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 24 पर 5।
टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली. चला मॅचला परत एक वेळा सुरुवात होते. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट. भिवंडीमध्ये एक नवीन मॉल, नाशिक हायवेवर, मुंबई नाशिक हायवेवर ग्रामीण सुपर बॅशचं आयोजन होणार आहे. 1 करोड रुपयाचं पारितोषिक पहिल्या टीमसाठी. रनरअप टीमला दिले जातील 50 लाख. 8 फ्रँचाइज टीम खेळणार आहेत. मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी दिले जाणार आहे महिंद्रा थार. हिम्मतनगर बिग बॅश 17 एप्रिल पासून 19 एप्रिल पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. 12 लाख चॅम्पियन टीमला दिले जातील. 6 लाख रुपये रनरअप टीमला दिले जातील. ओनली 8 टीम्स तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हिम्मतनगर गुजरात. त्याचबरोबर यंगस्टर देवगडच्या वतीने यंगस्टर प्रीमियर लीग MLA ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी कार आहे. 5 लाखचं पहिलं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक असणार आहे 2.5 लाख रुपये. 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडची ही स्पर्धा आहे. महामानव चषक मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलाय 20 ते 24 एप्रिलमध्ये. 16 टीम फ्री एंट्री स्पर्धा आहे. 2,51,000 रुपयाचं पारितोषिक पहिलं. द्वितीय पारितोषिक 1,21,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे. ऑलमोस्ट आजच्या रात्रीमध्ये 1 मिलियन व्ह्यूज होणार आहेत 70-70 स्पोर्ट्सच्या टेलिकास्ट टीमला. संपूर्ण टेलिकास्टला आजच्या रात्रीच्या दरम्यान, कारण 9.5 लाख व्ह्युअरशिप झाली होती. 9,61,000 व्ह्युअरशिप संपन्न झाली होती. आणि आता या मॅचमध्ये नक्कीच 1 मिलियनचा आकडा पार केला जाईल. त्याच्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा. नेवर लेकर करण अंबाला और छेड़खानी करने का प्रयास था. ऑस्टम के काफ़ी बाहर रखी हुई गेंद थी, वहाँ पर थोड़ा अधूरे मन से खेलने की कोशिश की थी भालेकर ने. DRS की मांग करते हुए अंपायर के तरफ इशारा किया था उन्होंने वाइट बॉल के लिए. बैटिंग साइड का रिव्यू. दर्शकों का हुजूम उमड़ पड़ा है और उत्साह का एक तरह का समंदर यहाँ पर आज देखने को मिला है. ज़बरदस्त सपोर्ट दर्शकों का इस टूर्नामेंट के लिए. ही पूर्ण कमिटी आपल्याला पाहायला मिळते. वरुण पाटील फाउंडेशनचे सदस्य आहेत ही संपूर्ण कमिटी. संजयजी कराळे, सचिन कराळे, मचिंद्र मात्रे, जयकांत मात्रे, महेश पाटील, कैलास पाटील, सुहाजी मात्रे, रुपेश घोडे, अनिकेत मात्रे, राकेश कराळे, दीपेश कराळे, कुमार मात्रे, अजय नाईक, संदेश कराळे, टॉनी सिंग, पंकज कराळे, मंगेश मात्रे, प्रवीण पाटील, विघ्नेश भोईर, सौरभ पाटील आणि त्याचबरोबर महेशभाई नाईक, क्रीडा समिती अध्यक्ष कोनगाव, परेश महाजन, हे सगळेच मित्र एकत्रित आल्यानंतर एवढा मोठा क्रिकेटचा महोत्सव आपल्यासाठी रंगत असतो. आणि ते सध्या या संपूर्ण ग्राउंडचा फेरफटका मारतायत. सगळ्या प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतायत, कारण तुम्ही घटकात वाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. बैटिंग टीमचा रिव्यू यशस्वी झालाय. देखिए थोड़ी क्रॉस जाती हुई गेंद वहाँ पर ऑस्टम के काफ़ी बाहर पिच कराया था और जो लाइन है उसके थोड़ी सी बाहर निकलती हुई तो टीवी अंपायर का निर्णय आता हुआ वाइड बॉल. अतिरिक्त रन मिलेगा. स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 5 विकेटों के नुकसान पर. पार्टनरशिप्स का खेल है क्रिकेट का, चाहे फिर गेंदबाजों के बीच की पार्टनरशिप की हम बात करें या फिर बल्लेबाजों के बीच की पार्टनरशिप की. करण अंबाला का ये दूसरा ओवर है. फुल टॉस इस बार कवर ड्राइव, लेकिन अब पावर प्ले नहीं है तो वहाँ पर डीप में खिलाड़ी मौजूद है.
सिंगल मिलेगा भालेकर को। और अब श्रेयस कदम का जो रवैया है वो देखने लायक रहेगा। क्या आक्रमण से ही शुरुआत करेंगे या फिर थोड़ा सा अपने आप को वक्त देना चाहेंगे? नक्कीच थोडासा वेळ घ्यायला पाहिजे, कारण अजून 4 ओव्हर आहेत, 23 बॉल अजूनही शिल्लक आहेत. परंतु परिस्थिती जर पाहिली तर 5 विकेट, निम्मा संघ गारद झालाय. जी हाँ, वही सोच है उनकी, थोड़ा सा अपने आप को वक्त देने का प्रयास करेंगे ऐसे लगता है। फुल टॉस गेंद मिली थी लेकिन केवल धकेला उसको डीप कवर में और सिंगल लेकर खुद का खाता खोल दिया है। तो 4 ओवर लगभग शेष है। करण अंबाला का पहला ओवर थोड़ा सा खर्चीला रहा था। इस ओवर में ज़रूर कुछ लूजनर डाली है उन्होंने, लेकिन बल्लेबाज भी थोड़ा संभल कर खेल रहे हैं क्योंकि आधी टीम पेविलियन में बहुत जल्दी लौट चुकी है। इस बार पहले खेले, ऐसे सोचा, फिर जाने देना चाहते थे, फिर बल्ला तो चलाया और फिर से डीआरएस का इस्तेमाल करते हुए योगेश भालेकर। वाइट बॉल के लिए एक बार फिर से रिव्यू की मांग की गई है मानकोली टीम द्वारा। इस ओवर में इससे पहले भी रिव्यू लिया था, वो सक्सेसफुल हुआ था। अभी देखना है कि क्या निर्णय आता है टीवी एम्पायर का। लेकिन करण अंबाला की कोशिश स्पष्ट वहाँ पर नजर आ रही है, खासतौर पर योगेश भालेकर के विरुद्ध लगातार उनसे दूर गेंदों को रखने का प्रयास कर रहे हैं। इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू गवा दिया है नैन्सी 11 चौथा हिरवा मानकोली टीम ने 27 पर 5। थोड़ा सा खेल को धीमा करने की कोशिश भी हो रही है गेंदबाज करण अंबाला द्वारा। उनके ऊपर भी थोड़ा बहुत दबाव रहेगा क्योंकि पहले ओवर में थोड़े रन्स लीक हुए थे। इस बार स्विच इट की तैयारी में थे लेकिन जाने दिया क्योंकि इस बार ज्यादा ही बाहर रखा था। अब की बार वाइड है। हो तो प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यानंतर शेवटी जाऊ दिलाय बॉल. आणखीन एक वाईट बॉलची धाव ऍड होईल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 वाईट बॉल आलेले आहेत. लाईनच्या ट्रॅम्प लाईन एकच लाईन आहे वाईटची, त्याच्या बाहेर तुम्ही कुठेही टाकला तर तो वाईट बॉल दिला जाईल. एक्स्ट्रा रन आली आहे. इस बार पिकअप शॉट, बहुत ही शानदार टाइमिंग और दर्शकों के बीच में ओहो जबरदस्त कैच लपका गया है दर्शक द्वारा। रन्स मिलेंगे 6। त्या मुलाने झेल टिपलाय, ग्रे कलरचं टी शर्ट आणि एका हाताने झेल टिपलाय. त्याच्यामुळे तुम्हाला एक ब्रँडेड शूज दिला जाणार आहे. हा पिकअप शॉट पा, बरोबर स्टंप लाईन बॉल होता, त्याला बरोबर उचलून फेकले बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे एक चांगला झेल टिपण्यात यश आलंय. त्या प्रेक्षकाला भालेकर पहिले सुरुवात थोडीशी संयमाची होती, परंतु त्याच्यानंतर ते आक्रमण. अभिनंदन या प्रेक्षकाचं. ओहो क्या कमाल का जवाब है करण अंबाला का। सटीक यॉर्कर और काम तमाम होता हुआ योगेश भालेकर का बड़ा झटका। सेट बॅटरला आउट केलंय, कारण योगेश भालेकर धावा करत होता. 12 बॉल त्याने फेस केले होते आणि अशा परिस्थितीमध्ये सेट झाला होता. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला मागच्याच बॉलवर आणि त्याला प्रत्युत्तर दिलं बोल्ड करत असताना करण अंबालाने. थोडासा पुढे ठेवलेला बॉल होता, गती थोडीशी काढलेली, त्याच्यानंतर ऑफ स्टिकला धडकला. मला वाटतं ऑन साइडला बॅट वळवण्याच्या प्रयत्नामध्ये, ढकलण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट झालाय. मोठी विकेट. जी हाँ, थोड़े से दुविधा में नजर आए। पहले ऑन साइड में टर्न करने का उनका इरादा था, फिर अंतिम क्षणों में वो सामने की तरफ भी गेंद को ढकेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन तब तक थोड़ी सी देर हो चुकी थी और गेंद निकल चुकी थी। काफ़ी तेज तर्रार यॉर्कर, स्टम्प्स पर निशाना साधती हुई गेंद। योगेश भालेकर जरूर अच्छा खेले लेकिन कहीं ना कहीं गलत समय पर वे भी आउट हुए हैं। सेट हो चुके थे और ज़्यादा रनों की उम्मीद की जा रही थी उनसे। 20 रन बनाए उन्होंने। टीम का स्कोर 34 रन 6 विकेटों के नुकसान पर। आज रात का ये अंतिम मैच है ग्रुप सी का महत्वपूर्ण मुकाबला, नॉकआउट मैच है। जो भी टीम जीतेगी वो सुपर 8 में पहुंचेगी। नए बैट्समैन दीपेश माली, स्वागत उनका यॉर्कर के साथ। डिगआउट किया बॉलर की दिशा में, डॉट डिलीवरी और इसके साथ ही करण अंबाला का ये सफल ओवर समाप्त होता हुआ, स्पेल समाप्त हुआ उनका। 2 ओवर में 23 रन देकर 1 विकेट और 4 ओवर के पश्चात मानकोली टीम का स्कोर 34 रन 6 विकेटों के नुकसान पर। 34 धावा झाल्यात आणि ही 70-70 ची फॅक्टरी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. इथूनच संपूर्ण 70-70 चा उद्योग चालतो.
याच कोणगावात ही फॅक्टरी आहे. 70-70 स्पोर्ट्स बिलीव्ह अँड अचीव्ह टॅगलाईनसह आज जगाच्या भारताच्या कानाकोपऱ्यात 70-70 स्पोर्ट्सची चर्चा आहे. आणि तुम्हाला देखील फ्रँचायझी घ्यायची असेल 70-70 स्पोर्ट्सची तर 7276915170 याच्यावर संपर्क साधू शकता. हेड ऑफिस कल्याणमध्ये आहे. आणि या ज्या सगळ्याच ग्रामीण बिग बॅश लीगच्या टी शर्ट्स आणि हे जे पॅटर्न्स तुम्ही पाहताय हे तुरेबाई सय्यद यांनी डिझाईन केलेले सगळे ट्रॅक अँड टी शर्ट्स आहेत ज्या सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत आणि याला देखील भरपूर मागणी असते. कालच आपण जगत सरकारचा उल्लेख केला, त्याने सांगितलं 1000 पीसेस विकले गेलेत वेस्ट बेंगॉलमध्ये. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की तिथे देखील किती क्रेज आहे या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगची. 10,000 पीसेस वेस्ट बेंगॉलमध्ये गेलेले आहेत. ओह, फटका हवेत आहे, चांगलं टायमिंग. गगन भरारी घेतली आहे या बॉलने. बॉल सीमारेषा पलीकडे, गगन चुंबी षटकार. श्रेयस कदम अपना दम दिखाते हुए अक्रॉस द लाइन स्विंग किया था और संपर्क बहुत ही अच्छा, बहुत ऊंचाई भी थी स्ट्रोक में और दूरी भी प्राप्त की है. पूरी ताकत झोंक दी थी स्ट्रोक में. जबरदस्त सिक्सर. काउंटर अटैक करना जानते हैं श्रेयस कदम. जितनी देर तक क्रीज पर टिकेंगे उतने तेज गति से रन्स बना सकते हैं. पायातला बॉल होता, हलक्या हाताने ढकलला. एक सिंगल तरी ते मिळताना दिसते. आणि हेच करायचं आहे श्रेयसला. 40 धावा तर झालेल्या आहेत. 10च्या सरासरीने धावा यायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात अडखळत होती. पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली होती भावेश पवारने, प्राईड ऑफ भिवंडी. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं त्याच्या विरुद्ध अटॅकिंग शॉट बॅटर श्रेयसकडून आणि आता धावा झाल्यात 41, 41. सात ओव्हरची मॅच आहे. ओक्लिन बोल्ड फलंदाज बाद. चौथी विकेट घेतली भावेशने. आता जर 5वी विकेट तो घेतोय तर त्याच्यासाठी देखील 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे 70-70 स्पोर्ट्स कडून. आज विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे टीम की ओर से करण पाटिल को हमने देखा है जिन्होंने फाइफर लिया है इस टूर्नामेंट में. और अब भावेश पवार के पास वो मौका है. दीपेश माली बड़ा हिट लगाने गए थे लेकिन चूक गए गेंद की लाइन को खेलने से और उनके भी लकड़ी की चकड़ी कर दी है भावेश पवार ने. लकड़ी तोड़ गेंदबाजी कर रहे हैं इस मुकाबले में भावेश पवार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट आर्मर थी और शायद स्पिन के लिए भी कहीं ना कहीं खेल रहे थे. जिस तरह से बल्ला घुमाया था इनसाइड एज को बीट करती हुई गेंद सीधे जाकर टकराई है ऑफ स्टंप पर और स्टंप्स उद्ध्वस्त होते हुए चौथी सफलता भावेश पवार के खाते में. निराश किया दीपेश माली ने इस महत्वपूर्ण मुकाबले में. खाता भी नहीं खोल पाए. और अब नए बल्लेबाज क्रीज पर मोहित माली आए हैं. पिछले मैच में इंपैक्ट प्लेयर के तौर पर आए थे मोहित माली. इस मैच में प्लेइंग 11 में उनका शुमार है. युवा खिलाड़ी है लेकिन बड़े शॉट्स खेलने की क्षमता रखते हैं. थोड़ा सा निराशाजनक वो खेमा देखने को मिला है मानकोली टीम का. हालांकि 0 पर 4 विकेट गिरने के बाद जरूर थोड़ी बहुत रिकवरी तो की है. 41 तक टीम पहुंची है. 5वं षटक आहे. हलक्या हाताने ढकललाय, पंच केलाय. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. एक सिंगल खात्यामध्ये. श्रेयसला जास्तीत जास्त स्ट्राईक रेंजला आणावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42. 5 पर कंप्लीट करेल का? 2 बॉल शिल्लक आहेत भावेश पवारचे, त्याच्या स्पेलचे. और कहीं ना कहीं ऐसे हो सकता है कि अब भावेश पवार की इन 2 गेंदों को खेलकर निकालना चाहेंगे श्रेयस कदम. 3 गेंदों में 8 पर बैटिंग कर रहे हैं. हालांकि कमज़ोर गेंद मिलेगी तो शायद प्रहार भी कर सकते हैं लेकिन इस ओवर के बाद और 2 ओवर्स का खेल बचा हुआ है. पायातला बॉल हलक्या हाताने परत एक वेळा ढकलला. एक सिंगल तरी ते घेण्याचा प्रयत्न असेल, नक्की झालाय. कारण एक धाव महत्वाची आहे. टीमची धावसंख्या 43. शेवटचा बॉल 5व्या ओव्हरचा. देखिए शॉर्ट मिड विकेट पर वहाँ पर संदेश मौजूद थे. उनको कहीं ना कहीं वहाँ पर सिंगल बचाने के लिए रखा गया था लेकिन सिंगल बचा नहीं पाए हैं. स्ट्राइक मोहित के पास 10 रन देकर 4 विकेट्स भावेश पवार के खाते में. आखिरी गेंद उनके स्पेल की आती हुई 43. 10 धावा देऊन 4 फलंदाजांना बाद केलाय. ओ, स्टंपच्या जवळून बॉल गेलाय. विकेट कीपरच्या मागे 50,000 रुपयाचं पारितोषिक हुकलंय. परंतु दुःख जास्त फरदीनला होत आहे भावेशपेक्षा. कारण ही जोडी नेहमी चर्चेमध्ये असते प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये देखील. पान स्टंपच्या जवळून बॉल जसा गेला भावेशपेक्षा जास्त दुःख तर इकडे फरदीनला झालंय.
क्लोज होता स्टंप पासून एकदम चळून गेला आणि पहा फरदीनच्या रिॲक्शन्स. परंतु आता 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता जाऊया त्या प्रेक्षकाने एक चांगला झेल टिपलाय. सार्थक पवार मुरबाडवरून आलाय, त्याचा सन्मान तुरेब सय्यद सर यांच्या शुभस्ते इथे केला जातोय. त्याला हे ब्रँडेड शूज देऊन ॲडिडास या कंपनीचे अभिनंदन. आणि भावेशची रिॲक्शन सर्व काही सांगून जाणारी होती. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले ला सुरुवात होईल आणि आपण पाहतोय हिम्मतनगर बिग बॅश 17 तारखेपासून 19 एप्रिल पर्यंत अहमदाबाद पासून पुढे गुजरातमध्ये हिम्मतनगरला ही बिग बॅश होणार आहे आणि त्यातली पहिली टीम रिलीज झालेली आहे. सलमान मंसूरी यांची टीम आहे यादगार 11 आणि त्या टीमचा कॅप्टन आहे फरदीन काझी. यादगार 11 हा पहिला संघ आहे हिम्मतनगर बिग बॅश लीग मध्ये. बैटिंग पावर प्ले महत्वपूर्ण ओवर है, श्रेयस कदम क्रीज पर है और ये एक प्लस पॉइंट हो सकता है कहीं ना कहीं मानकोली टीम के लिए. और कैसे बच गए बैटर. ड्राईव्ह केला मिड ऑफला. 2 विंडो मध्ये मगाशी दाखवण्यात आलं होतं दोघांचे रिॲक्शन्स. एका बाजूला फरदीनची रिॲक्शन, दुसऱ्या बाजूला भावेशची. परंतु आता बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे, अटॅकच करावा लागणार आहे. 5 बॉल शिल्लक आहेत पॉवर प्ले मध्ये. पवन मारला हेलिकॉप्टर, बॉल हवेत आहे आणि हेलिकॉप्टर बॉय जर हेलिकॉप्टर मारेल तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, वावराच्या बाहेर. सिक्सर. सिग्नेचर शॉट है ये श्रेयस कदम का और बहुत खूबसूरती के साथ खेलते हैं. बहुत कम देखने को मिलता है कि उनका हेलीकॉप्टर मिस टाइम हो. हेलीकॉप्टर बॉय ने खेल दिया है. हेलीकॉप्टर यॉर्कर लेन पर रखी हुई गेंद थी, खोद कर निकाला और लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया गेंद को. शानदार छक्का. बॉटम हँड कमालीचा स्ट्रॉंग आहे. जगत सरकार, सागर अली हा हेलिकॉप्टर बॉय. त्याच्या अगोदर कृष्णा सातपुते, ओंकार देसाई हे हेलिकॉप्टर मारणारे सगळेच खेळाडू दिग्गज आहेत. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. आता मात्र बॅक टू द बॉलर खेळलाय आणि हेलिकॉप्टर या ग्राउंडवर केतनचाही प्रचलित आहे. इनसाइड आउट हेलिकॉप्टर कवचला षटकार मारणं, त्याची चर्चा होईल उद्या. तोही या स्पर्धेमध्ये येतोय. त्याने पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील मारला. आतापर्यंत 3 वेळा मारलाय. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये मारलाय. फुलटॉस बॉल होता, उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा मिळताना दिसतील, पाहूया किती मिळतात. पंचांचा इशारा, दोन्ही हात वर चाललेत. 6 धावा मिळतील. षटकार. इस बार ज्यादा ऊंची तो नहीं गई थी गेंद, लेकिन गेंद वहां पर जाकर गिरी थी जहां पर उसको गिरना भी था. बैट्समैन को 6 रन चाहिए थे, वो 6 रन हासिल करते हुए बल्ले के थोड़ी सी अंदर भी लगी थी. फ्लैट गया लेकिन खाली क्षेत्र में खेला. ये खूबी रही इस स्ट्रोक की. डिप स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी नहीं था और दूसरा सिक्सर निकलता हुआ इस ओवर में श्रेयस कदम के बल्ले से. और इसके साथ ही 50 का आंकड़ा पार किया है मानकोली टीम ने. 55 रन स्कोर बोर्ड पर. अभी भी 8 गेंदें शेष है. 70 प्लस टोटल बनता है तो निश्चित रूप से एक फाइटिंग टोटल रहेगा और वहां से बाउंस बैक किया जा सकता है. बॉलिंग अटैक मानकोली के पास भी अच्छा है. पवन केने पुढचा बॉल घेऊन. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न, परंतु पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधोमध पवन केनेचाच भाऊ आहे तिथे. त्याने हा झेल टिपलाय. मेघराज केनेच्या हातामध्ये हा झेल जातो आणि फलंदाज बाद. मगाशी भावेश पवारने गोलंदाजी करत असताना त्याचेच बंधू ऋषभ पवारने झेल टिपला होता. आता पवन केनेने गोलंदाजी करत असताना श्रेयस कदमचा झेल टिपलाय. मेघराज केनेने स्माइल पहा चेहऱ्यावर मेघराजच्या. और ये बड़ी सफलता पवन केने के हाथ लगी है. दोनों केने ब्रदर्स ने मिलकर काम तमाम कर दिया है श्रेयस कदम का. लेकिन अच्छा कैमियो खेला कदम ने. 21 रन बनाए अपनी टीम के लिए. फुल टॉस गेंद थी और स्क्वेयर ऑफ द विकेट इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास था, लेकिन जो एलिवेशन चाहते थे वो बिल्कुल भी मिला नहीं और सीधे फील्डर को ढूंढ निकाला. वहाँ पर कोई गलती नहीं की मेघराज ने और पवन काफ़ी खुश. ये देखिए सीधे पॉइंट के हाथ में मार बैठे. टाइम भी नहीं कर पाया अपने शॉट को सही तरह से और काफ़ी निराश बल्लेबाज श्रेयस कदम. अच्छा बैटल चल रहा था लेकिन आखिरी हंसी गेंदबाज पवन केने ने हंसी है. 2 षटकार आले होते. 55 धावा, 55 लॉस ऑफ 8 विकेट. 6वं षटक आहे. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तकदीर आलाय फलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवर बीट केले. फुटवर्क नाहीये. मागे चाललाय शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जाईल. ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपला. 55 ला 8. टीम मानकोली
दर्शक अभी भी काफ़ी ज़बरदस्त संख्या में मौजूद है हर एक स्टैंड में, और सभी स्टैंड्स यहाँ पर खचाखच भरे हुए हैं। सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है वरुणेश पाटिल फाउंडेशन और 70-70 स्पोर्ट्स की ओर से। ये कल के मैचेस की रूपरेखा, कल ग्रुप डी के मैचेस खेले जाएंगे शाम 4 बजे। जनक राजा एनपी स्पोर्ट्स उत्तन बनाम मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी पहला मुकाबला रहेगा। उसके बाद पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन बनाम वसीम भाई फैन क्लब आरसीसी पेट। आरसीसी पेट टीम पिछले सीजन की उपविजेता टीम रही थी, ज़बरदस्त खेल पेश किया था, लेकिन देखना है कि कल क्या गोल खिला पाते हैं उनके खिलाड़ी। 4 बड़ी टीमें और एक से बढ़कर एक खिलाड़ी कल भी आपको देखने को मिलेंगे यहाँ पर कोनगांव के ऐतिहासिक छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर। कपिल केने मलिंगा आता गोलंदाजी करताना दिसेल। देखिए ये जो फैंस आप देख रहे हो काफ़ी वायरल हुए थे पिछले सीजन में, कपिल के ने आखिरी ओवर लेकर। पहिला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय, डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय। अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 55 धावा, 8 फलंदाज बाद आहेत। कपिल मलिंगा या टीमचा आई बॉल बरोबर टप्प्यावर, आणखीन एक डॉट बॉल। मोहितला सध्या तरी शांत ठेवलंय। कमीत कमी एक पुढच्या 4 बॉलवर 4 सिंगल साठी देखील जावं लागेल तुम्हाला, तर त्या 60 धावांचं टार्गेट होऊ शकतं सेट। जी हाँ, लेकिन कपिल के ने लगातार एक ही टप्पे पर गेंदबाजी कर रहे हैं, मानो पिछली गेंद का रिप्ले हो। इस तरह से गेंद बाहर की तरफ मूव हुई है। अब की बार डीआरएस की मांग की है बल्लेबाज ने वाइट के लिए। हो, एक आहे डीआरएस शिल्लक, एक गमावला होता, एक यशस्वी होता। आणि त्याचा वापर इथे करण्यात आलाय। बॅटिंग करणाऱ्या टीम कडून सलग डॉट बॉल डेथ ओव्हर्स मध्ये देखील येत आहेत, त्याच्यामुळे पहिल्या ओव्हर पासून जो दबाव बनला तो कमीच झालेला नाहीये मानकोली टीमचा जर विचार केला तर। कारण एका पाठोपाठ विकेट गमावले। पहिल्याच ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद झाले। हॅट्रिक आली भावेश पवारची, एक रनआउट झाला। वैभव आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 59 लोएस्ट धावसंख्या आहे, सर्वात कमी धावसंख्या आणि हाईएस्ट 128। जी हाँ, कल के पहले मैच में वो 59 टोटल देखने को मिला था। जीवदानी बामन डोंगरी टीम के नाम वो लोवेस्ट टीम टोटल है, देखना है उसको क्रॉस कर पाते या नहीं मानकोली के बल्लेबाज। आणि हाईएस्ट टोटल कासार वडवलीच्या नावावर आहे। श्रीराम फाउंडेशन प्रिन्स 11 कासार वडवली 128 केल्या होत्या। आणि कासार वडवली प्रतीक्षा करतोय या मॅच मधून जो संघ जिंकेल तो कासार वडवलीच्याच विरुद्ध खेळणार आहे सुपर 8 मध्ये। एक सामना तर निश्चित झालेला आहे, तो आहे विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे आणि त्यांच्या विरुद्ध ढाकटी डहाणू खासदार सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान। हालांकि इस मैच में अभी भी काफ़ी खेल बचा हुआ है। इट्स अ वाइड बॉल, सही रिव्यू लिया गया था बैटिंग टीम द्वारा, सक्सेसफुल रिव्यू। काफ़ी ज़्यादा मूव हुई थी गेंद कपिल केने की, लगातार बैटर को बीट कर रहे। फिर से छकाया, एक और खूबसूरत गेंद, इस बार लाइन के काफ़ी अंदर थी और फुटवर्क कहीं ना कहीं साथ नहीं दे रहा है मोहित मालिका। तिसरा डॉट बॉल या ओव्हरमध्ये कपिल केनेचा, एक खास लेंथ वरून बॉलला बाहेर काढतोय। परत एक वेळा तेच चित्र, परत रनआउटची संधी असेल। नॉन स्ट्रायकर एंडला मोहितला जावं लागेल डगआउटच्या दिशेने। फलंदाज बाद, 9वी विकेट गमावली आहे मानकोलीने। काफ़ी हैरान और परेशान हो गए थे मोहित माली, क्योंकि गेंद ही उनके बल्ले पर नहीं आ रही थी। ऑफ साइड में सामने की दिशा में ड्राइव्स लगाने का प्रयास किया, उसमें विफल हुए थे। इस बार नो लुक शॉट खेलने का प्रयास किया था वहाँ पर बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन उसमें भी बात बनी नहीं और आखिरकार रनआउट होकर पेविलियन में लौटते हुए। आखिरी जोड़ी अब रहेगी क्रीज पर नैन्सी 11 चौथा हिरवा एकवीरा मानकोली टीम की। ये देखिए नो लुक शॉट खेलने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क बना नहीं पाए थे और यहाँ पर कोई मौका नहीं था रन लेने का। इस बार उठा के खेल दिया है फील्डर, गेंद के नीचे करण अंबाला और तकदीर माली भी आउट। ऑल आउट होती हुई टीम नैन्सी 11 चौथा हिरवा एकवीरा स्पोर्ट्स मानकोली। 56 धावा झाल्यात, ऑल आउट झालाय संघ। आणि आता जीवदानी बामण डोंगरीच्या 59 रन नंतर हा निच्चांक आहे स्पर्धेमध्ये मानकोलीच्या नावावर।
कमी धावा त्यांनी केलेल्या आहेत, परंतु तरी देखील संघर्ष करण्यासाठी पुरेशा ठरतील का हा प्रश्न आहे. परंतु मी कौतुक करेन पॅरामाउंट RMC गोरसे बी या संघाचं. खळबळून जागा झाला हा संघ. पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला, टीम मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर हा संघ खळबळून जागा झालाय. पहिला संघ ठरलाय नॅन्सी 11 चौटा हिरवा एकविरा मानकोली, जो या स्पर्धेमध्ये ऑल आऊट झालाय. परंतु नक्कीच धावा संघर्ष करण्यासाठी पुरेशा ठरतील का याची कहाणी कॉमेंट्री बॉक्समधून आता तुमच्यासमोर घेऊन येतील समीर ठाकरे आणि त्याचबरोबर चंदू शेटे सर. महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल आणि सुपर 8 मध्ये त्यांची लढत असणार आहे प्रिन्स 11 कासार वडवलीच्या विरुद्ध. हा बॅटिंग कार्ड. वैभव 0वर रनआउट, विनीतने 6 केल्या, सौरभ 0वर आऊट, सौरभ भोईर 0वर आऊट, आतिश 0वर आऊट, योगेश भालेकरने 12 बॉलमध्ये 20 केल्या, त्याच्यानंतर श्रेयस कदमने 21 केल्या, दीपू 0वर आऊट, मोहित 1 रन केली, तकदीर 0वर आऊट. त्यामुळे भरपूर असे फलंदाज आहेत जे 0वर आऊट झालेत. 6 फलंदाज 0वर आऊट आहेत. भावेश पवार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये 2 ओव्हर 10 रन 4 विकेट, करण अंबाला 2 ओव्हर 23 रन 1 विकेट, पवन केने 2 ओव्हर 18 रन 2 विकेट, कपिल केने शेवटचा षटक आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली आहे, विकेट घेतली आणि संघ पूर्णपणे बाद केला. सर्व बाद. धावा झालेल्या आहेत 56. टीम मानकोलीच्या खात्यात 57चं टार्गेट आहे. नक्कीच 56 धावा झाल्यात. नाना पाटेकरचा एक चित्रपट आला होता अब तक 56. एका टीमचं एन्काउंटर, एक संघ या स्पर्धेच्या बाहेर, एक संघ खेळणार आहे सुपर 8 मध्ये टीम प्रिन्स 11 कासार वडवलीच्या विरुद्ध. ही संपूर्ण हायलाइट्स या डावाची, या 10 विकेट कशा पद्धतीने गेल्या त्या दाखवल्या जातात. नक्कीच थोडीशी खराब कामगिरी केली आहे बॅटिंग टीमने, परंतु सर्व काही संपलंय का असं नाहीये. प्रयत्न करायला लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. तुमच्या गेल्यात, तुम्ही देखील घेऊ शकता. मानकोली टीमला हाच एक मेसेज असेल, चांगलं क्रिकेट खेळा. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया समीरजी आणि त्याचबरोबर चंदू शेट्टी सरांचा आवाज. धन्यवाद. थँक यू सो मच कुणाल दाते सर. धन्यवाद अजय गरज सर. 56 धावा आणि 56ला सर्व बाद. आणि आता क्वालिफाय होण्याकरिता टीम पॅरामाउंट RMC जय बजरंग गोरसे बी टीमला 57 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं आहे. काही गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवात केली भावेश पवारनं. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 खेळाडू हॅट्रिक पूर्ण केली. एक धावपाच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. त्याच्यानंतर पवनची गोलंदाजी असेल, कारण अंबालाची गोलंदाजी असेल, त्यानंतर कपिल केनेची गोलंदाजी असेल, सर्वच गोलंदाजांनी प्रभावित केलं. मध्ये मात्र चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाले होते ज्यावेळेला श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये आला होता. लागोपाठ 2 मोठे फटके त्याच्याही बॅटमधून आले. योगेश भालेकरच्या बॅटमधून चांगले रन्स आणि आता धावाला सुरुवात, रन चेसला त्या ठिकाणी सुरुवात. इम्पॅक्ट प्लेयर त्या ठिकाणी आपण पाहतोय टीम नॅन्सी 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली टीमसाठी. येस, ऋतिक मालीच्या जागेवरती धीरज माळी आता प्लेइंग 11 मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय ॲज अ इम्पॅक्ट. नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच, शेवटचा डाव. माझ्या बरोबरने भिवंडीतील एक जबरदस्त कॉमेंटेटर समीरजी जुडले गेलेले आहेत आणि या मॅचकडे जाऊयात. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील कारण इथपर्यंत येण्यासाठी प्रत्येकाने वाट पाहिली आहे, मेहनत केली आहे आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आजची रात्र देखील पाहायला मिळते. फरदीन काजी इन ॲक्शनमध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते संदेश केणे. पहिली ओव्हर घेऊन युवा टॅलेंट महाराष्ट्रातील आणि ठाणे जिल्ह्यातील समीर सर असे हे खेळाडू पाहायला मिळतात. विनीत माळी दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळला, तिकडे आहेत फिल्डर. एफर्ट चांगले केले परंतु 1 रन आली आहे. चांगला फटका होता त्या ठिकाणी. आपण पाहतोय कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर एक सेट करण्यात आला आणि पहिल्या चेंडूवरती चांगला ड्राईव्ह देखील बघायला मिळाला. एका धावेने आता धावफलकाला सुरुवात. बिलाल शेख, सूरज केने सध्या एन्जॉय करतायत ग्रामीण धमाका बिग बॅश.
सगळेच एन्जॉय करतायत कारण इकडे येऊन मॅच पाहण्याची एक वेगळी मजा आहे सर. मैदानात येणं आणि क्रिकेट पाहणं. आज मजा आली तुमच्याबरोबर सुद्धा कॉमेंट्री करायला. दररोज एक दोन कॉमेंटेटर आणि नवीन नवीन कॉमेंटेटर देखील या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. चांगलं काम करतायत. यावेळेला थोडासा पुढे बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता, सर्कलच्या आतमध्ये अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय. इकडे काय पाहिजे मानकोलीला? विकेट पाहिजे. विकेट शिवाय पर्याय नाही, कारण या ठिकाणी आपण पाहतो ज्या पद्धतीने स्कोर आहे 56 धावा वाचवायच्या असेल तर त्यासाठी विकेट शिवाय पर्याय नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही विकेट्स प्राप्त कराल तेव्हाच तुम्ही फलंदाजांवरती दबाव आणू शकाल. तो प्रयत्न करावा लागेल विनीतला, आणि खास करून इनिशियल ओव्हर्समध्ये. इथे चांगला स्वीप पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सर सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न चांगला केला होता, परंतु फरदीनच्या बॅटमधून आलाय हा क्लासिकल चौकार. एका आगळ्या वेगळ्या शैलीचा. खूप कमी वेळा अशा पद्धतीचे फटके खेळताना पाहायला मिळतात, परंतु एक वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडंसं नजर काढून घेतली होती. नो लुकची झलक देखील होती या स्ट्रोकवर. चांगले प्रयत्न, परंतु बॉल सीमा पार. स्वीप अँड फ्लिक असे आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने फटके एक्झिक्यूट करण्यात आले, आणि तर मनापासून आभारी आहे 70-70 स्पोर्ट्स वरुण एस पाटील फाउंडेशनचं आणि संपूर्ण या टीमचं. मला या स्पर्धेचा भाग बनवला. रिवर्स पुन्हा एकदा जबरदस्त हिट. हर दिन फर दिन. बॉल मात्र पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अल्टीपल्टी सिक्सर. सुपर शॉट. काय टायमिंग होतं, कमाल टायमिंग त्या ठिकाणी. हर दिन फर दिन. बघा लगेचच आपल्या स्क्रीनवर. वा, काय काम केले प्रत्येकाने जे जे या स्पर्धेकरिता आलेत. आणि काही फॅन्स, काही समर्थक येत आहेत, सेल्फीज घेत आहेत. फार मोठ्या संख्येने फॅन फॉलोअर्स आहेत. मुंबईचा वंडर बॉय म्हणून आता त्याची ओळख राहिली आहे. आणि काय खेळलाय, वा काय फटका. स्विच हिट अँड स्वीट हिट. कमाल टायमिंग. महेश प्रभाकर चौगुले साहेबांच्या बॅनरला धडकणारा सिक्सर. पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. योग्य ठिकाणी बॉल होता बॉलरसाठी आणि म्हणून रन नाही आले, आणि फर्दीने कॉल देखील दिलाय नकोय. यस, हे दोन व्यक्तिमत्व आहेत या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेलंय. ग्रामीण त्या बाबतीत जर पाहिलं तर कुणी विचारही नव्हता केला. ग्रामीण संघ त्याच्या जोडीला आयकॉन, आणि त्याच्यासाठी एवढी मोठी पारितोषिक. वरुण पाटील फाउंडेशनचे सगळे सदस्य देखील तिकडे येत आहेत. पुन्हा एकदा हर दिन फर दिन मुंबईचा वंडर बॉय खेळतोय. षटकार. धमाका केलाय. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये या फलंदाजाचा बोलबाला तुम्हाला बघायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका, आणि या फटक्यानं मानकोलीकरांना दिलाय चटका. जबरदस्त षटकार आपल्याला बघायला मिळतोय, आणि या षटकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 18 वर. आम्ही आभारी आहोत वरुण पाटील फाउंडेशनचे जे सगळे सदस्य आहेत. मग संजयजी कराळे असतील, सचिनजी कराळे असतील, मच्छिंद्रजी म्हात्रे असतील, जयकांतजी म्हात्रे असतील, महेशजी पाटील, कैलासजी पाटील, सुहासजी म्हात्रे, रुपेशजी घोडे, अनिकेतजी म्हात्रे, त्याचबरोबर राकेशजी कराळे, दीपेशजी कराळे, कुमारजी म्हात्रे, अजयजी नाईक, संदेशजी कराळे, टॉनी सिंग, संजयजी, पंकजजी कराळे, मंगेशजी म्हात्रे, प्रवीणजी पाटील, विघ्नेशजी भोईर आणि सौरभजी पाटील. या सगळ्यांचे आभारी आहोत. आणि क्रीडा समिती अध्यक्ष कोणगाव महेशभाई नाईक, या सगळ्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आज एवढी भव्य दिव्य स्पर्धा. कोण गावामध्ये मात्र भारतभरातून प्रेक्षक येत आहेत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यातून येत आहेत इकडे. आणि एक स्पर्धा यशस्वी देखील होताना पाहिला मी. ते दरवर्षी स्वतःचे विक्रम मोडत पुढे निघाली समिती स्पर्धा. पहिल्या ओव्हरमध्ये रन झालेले आहेत ते 18. आणि काय व्ह्यूवर्स पाहायला मिळाले. आज वॉचिंग कमालीशी आपल्याला बघायला मिळाली आहे यूट्यूबच्या माध्यमातून. आणि अजूनही जवळजवळ 1 वाजून गेले. प्रेक्षक आणि प्रेक्षकच बघायला मिळतात. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अगदी गोलंदाजच्या दिशेनं झेल घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु तिसरा सामना आपण पाहतोय. गोरसे बचा 3 वेळेला ओपनर्स बदललेत. फरदीन सेम आहे, परंतु त्याच्या सोबतीनं वेगवेगळा बॅटर येतोय. कुठेतरी गेम प्लॅन बदललाय. यस, थोडीशी अशी मजाक पाहायला मिळाली श्रेयस आणि फरदीन यांच्यामध्ये. 4 स्ट्रायकरला एकत्र देखील क्रिकेट खेळलेत. यावेळेला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. एक्स्ट्रा धावा आता इथून टाळाव्या लागतील. ह्या एक्स्ट्राच्या धावा इथून जर तुम्ही खर्च करा तर डेफिनेटली मॅचमध्ये टिकून राहणं तुमच्या टीम करिता भरपूर कठीण होणार आहे. वैभव माळीच्या माध्यमातून व्हाईट बॉल आला, आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 19. दबदबा आपल्याला बघायला मिळतोय गोरसे बीचा. ओहो हो हो, यावेळेला लॉफ केलाय सरळ मिड विकेटला. प्रेक्षकांमध्ये चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार.
कॅप्टन संदेशच्या बॅटमधून. वाह, जबरदस्त. कर्णधार देखील आता रंगात आलेले आहेत. मी देखील आता हात खोलून घेतो. 2 वेळेचे विजेते आहेत आणि याही वेळेला त्या शर्यतीत मात्र दाखल होण्याच्या तयारीत देखील आहेत. काय फटका होता, परफेक्ट लॉफ करत असताना भिरकावून दिलं मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा क्लास आहे. संदेशने सांगितलं आता मी माझ्या क्रमांकावर आलोय आणि ती बॅटिंग त्याने केली आहे. वैभवचा बॉल स्वीप करायचा होता. इथे देखील तो प्रॉपरली इथे मिडलिंग करता आलेलं नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच नाही. पंचांचा लेग बाईचा इशारा त्याच्यावरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 26 धावा 26. चांगली सुरुवात झाली. इकडे बिनबाद 26 धावा आहेत आणि फर्दीनने काय आगळे वेगळे फटके खेळलेले आहेत. स्पेशली रिव्हर्स, एक वेगळा कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडे. मॅचमध्ये आता जरूर आपण पाहिलं तर चेंडूंपेक्षा धावा कमी राहिल्यात. म्हणजे ही मॅच जवळजवळ गोरसईनं आपल्याकडे झुकवले आहेत. स्ट्रेट टू दी कव्हर्स. सर्व फिल्डरच्या हातामध्ये चेंडू खेळलाय आणि फर्दीनला आता परतावं लागेल. वैभव माळीला मिळाली आहे सफलता. पहिला धक्का लागेल गोरसई बसंगाला. फर्दीन दुसऱ्यांदा कव्हर्सला अडकलेत. या अगोदर देखील कडकने कॅच पकडली होती, त्याच जागेवर पकडली होती. पुन्हा कव्हर्सला अडकले. चांगली बॅटिंग केली, काही आकर्षक फटके चांगले खेळले, परंतु कव्हर्सला सापडले. आउट झाले. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त रिव्हर्स पाहायला मिळाले फर्दीनचे. डेफिनेटली एक चांगला स्टार्ट दिला. इनिशियल ओव्हर्स पासूनच इनिशिएटिव्ह घेताना तो दिसला, पुढाकारानं खेळला आणि चांगली सुरुवात मिळून दिल्यानंतर तो बाद झाला. परंतु हा झेल पा ड्राईव्ह केलं होतं, चांगला ड्राईव्ह होता, परंतु सरळ फिल्डरला निवडलं आणि सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल. आतिश इझेर कोणत्या प्रकारे त्यानं चुकी केलेली नाहीये आणि आतिश माळीनं तो झेल पकडला. फार दुरून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि फायनली त्या ठिकाणी वैभव माळीला मिळाली आहे सफलता. 26 धावा धावफलकावरती असताना पहिला खेळाडू बाद झाला. न्यू बॅटर सूरज केने मैदानामध्ये दाखल झालाय. वैभवचा बॉल ऑन साईडला फ्लिक करायचं होतं, हलक्यातनं टर्न करायचं होतं. खरं तर अपील देखील हलकीशी राहिली त्या ठिकाणी. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेने स्कोर 27-27. 31ची गरज आहे. सोपं समीकरण आहे. अगदी पेपरवरती आपण समीकरण पाहिलं तर 32-31 बॉलमध्ये 30 धावा म्हणजे सोपं समीकरण आहे, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. क्षणातच होत असं नव्हतं या खेळामध्ये होत असं, परंतु आज काय प्रेम मिळालंय. ग्रामीण धमाका बिग बॅशला दररोजची असते गर्दी. शेवटच्या मॅच पर्यंत इथे थांबलेत आज प्रेक्षक. पुन्हा स्वीप केलाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. बॉल वेगाने घरंगळत निघालाय. आणखी एक बॉल सीमा पार संदेशच्या बॅटमधून आलाय. चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 31 धावा. चांगली सुरुवात केली इकडे पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा या टीमने. मागील वर्षीचे विजेते राहिले होते. 2 विजेतेपदं गोरसईने आपल्या गावात नेलेली आहेत आणि यावर्षी सुद्धा चांगल्या तयारीने टीम आली आहे, परंतु पहिल्या मॅच मधील पराभव दिवे संघाचा आजचा परफॉर्मन्स लाजवाब होता. खरोखरच टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क असं म्हटलं जातं आणि काय प्रदर्शन आपल्याला सर्व सांघिक खेळ आपल्याला बघायला मिळाला. आणि एक गोष्ट आवर्जून ही झाली आहे की क्वालिफायर मधल्या ज्या 4 टीम आल्या होत्या ना, त्याच्यापैकी 2 टीम या टॉप 8 मध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे त्या काय देखील काही कच्च्या नाही आहेत आणि अर्ना टीम लाजबाब खेळली कालची त्यांची इनिंग. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज खेळलेली दिवेचा परफॉर्मन्स. याच ग्रामीण धमाका बिग बॅचच्या या किटची चर्चा होते. वेगवेगळे रंग, वेगवेगळी डिझाईन. जी डिझाईन आहे ती मात्र खूप जणांच्या पसंतीस उतरली आहे. बऱ्याच जणांनी मात्र स्क्रीनशॉट पाठवून अशा प्रकारचे किट्स आम्हाला बनवायचे अशी मागणी सुद्धा केलेली आहे. त्या बात आहे. म्हणजे चर्चा राहिली आहे ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेची. इवन त्यांच्या ड्रेस किटची देखील चर्चा राहिली आहे. वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय दीपू माली. दीपेश माळी पहिलाच बॉल राऊंड द विकेटनं ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. थोडंसं आता बॉलिंग क्रमामध्ये बदल केलाय चंदू सर. असं वाटत नाही की इथून योगेश भालेकरचं देखील येणं होतं, कारण ज्या पद्धतीनं त्याच्या ओव्हर्स आपल्याला बघायला मिळाल्यात, परंतु दीपूकडे चेंडू सोपवलाय आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 32 वर. 29 बॉलमध्ये आता करायच्यात 25. संदेश चांगला खेळलाय. एका बाजूनं 11 धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेला पीक केलाय लेन बॉलला. पिकअप शॉट आहे बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या दिशेनं आहे. बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार. संदेशनं आता एक मेसेजच दिलाय की आम्ही निघालो आता क्वालिफायच्या दिशेनं. षटकार. वाह, चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळाला. प्रेक्षक तिकडे रेडीच होते. कधी एकदा आमच्याकडे बॉल येतोय आणि आम्ही कॅच पकडतोय.
3-4 जणांनी मिळून प्रयत्न केले परंतु बॉल जमिनीवर. पुन्हा स्वीप करायचा होता दीपूचा बॉल फुल लेंथ अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न सिंगल तिथे मिळाली आहे. डबलचा कॉल ओव्हरथ्रो झालाय परंतु एका जागेवरती समाधान मानावं लागेल आणि आता असं वाटते की सहजच विजयाकडे निघाले पॅरामाउंट RMC इन्फ्रा JB घोरसेबी. ज्या पद्धतीचं आपण इक्वेशन पाहतोय समीकरण पाहतोय 39 धावा धावफलकावरती 57चं लक्ष्य. दीपू पुन्हा एकदा सूरज केने फ्लिक केला ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. वन मोर बिग हिट आणखी एक षटकार. जा शोधून आणा बॉल परत येईल याची गॅरंटी नाही. एवढ्या लांबवर मारलाय. काय फटका होता टायमिंग कमाल आणि फलंदाज सूरज केनेची धमाल मैदानाच्या आतमध्ये अगदी लेन पर्यंत पोहोचला आणि तिथून बनकटामध्ये बॉटम बॅट मध्ये जी त्याच्या पॉवर आहे ती ते जनरेट करत असताना हा सिक्सर पाहायला मिळाला. मानकोली सुद्धा चांगलं खेळणे त्यांचे कौतुक करावं लागेल. आणि पुढल्या वर्षी माझ्या मते यस एक मॅच जिंकलेली सुद्धा आहे परंतु हाही सामना अजून संपलेला नाहीये त्याच्यामुळे आपण काही म्हणू शकत नाही. परंतु मानकोली टीम आहे ना ही सुद्धा क्वालिफायर मधून इथपर्यंत आली. त्यांचा हा प्रवास देखील काही कमी नव्हता सर. आणि दुसऱ्या बाजूला खडबडून जागे झाल्यानंतर ज्या पद्धतीने उसळी घेतली आहे गोरसेने ते सुद्धा वाखाणण्याजोगत आहे. हो गती कमी थोडासा पुढे केला होता परंतु तिकडे रनआउटचा प्रयत्न देखील झालाय. बॉल मला वाटतं हातात आला आहे की नाही एक्झॅक्ट जसं स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला पंचांनी तर लेग बॅकचा इशारा कळवला. आणि धावसंख्या धावफलकावरती 47 आणि 10ची गरज आहे. 4 ओव्हर्समध्ये 10 करायचे आहेत. सोपं समीकरण. पॅरामाउंट RMC इन्फ्रा JB घोरसेबी पहिली मॅच हारल्यानंतर काय बाउन्स बॅक त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. त्यांच्या स्ट्रेंथवर त्यांनी काम केलं. सुरुवातीला पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी चुका झाल्या. फरदीनं देखील बाईटमध्ये तेच सांगितलं की कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं आणि त्याच्याचमुळे पहिला सामना गमावला. समीरजी या स्पर्धेतून काय घेऊन जाल? डेफिनेटली इथे मिळालेला प्रेम आणि इथे मिळाला जो कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं पुढील प्रवासासाठी फार मदत करणारा असेल. आणि इथे जे डेडिकेशन बघायला मिळालं 70 स्पोर्ट्सच्या भूपेशसोबत ही चर्चा झाली की ह्या ज्या सर्व स्क्रीनवर आपण स्लाइड्स पाहतोय 21 कॅमेरांसह ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्याच्यासाठी 70 स्पोर्ट्सचे जे वर्कर आहेत आपण बघतोय की पडद्याच्या मागून काम करत आहेत त्यांचं डेडिकेशन हे शिकण्यासारखं होतं की आपण एखाद्या कामामध्ये जर झोकून दिलं तर आपणही काही करू शकतो. या सर्व गोष्टी चंदू सर मिळाल्या आणि तुमच्याकडनं देखील भरपूर काही शिकायला मिळालं. कुणाल सर ऑलवेज भिवंडीमध्ये येत असतात आणि बॅटिंग पॉवर प्लेचा देखील इशारा केला. आणि अजय सर 3 in 1 नेहमीच त्यांच्याकडून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं. थँक्स अ लॉट वन्स अगेन वरुण एस पाटील फाउंडेशन अँड ऑल 70 स्पोर्ट्स. काही जण पडद्याच्या मागे असतात परंतु बाकीच्यांना पडद्यावर आणण्यासाठी मेहनत करत असतात. ते पुढे कधी चर्चेत येत नाही परंतु त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे जसे आपण सगळे आहात. 24 बॉल 10ची गरज आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करायचा होता डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल मिळेल एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धावेने आता पुढे जाताना आता 9च करायचे आहेत. 4 षटकं बाकी आहेत आणि 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. सहजच या मॅचमध्ये आता विजयाकडे अग्रेसर आणि सुपर 8 कडे वाटचाल करत असताना टीम घोरसेबी असं वाटतंय ज्या पद्धतीने ही मॅच पाहायला मिळाली. परंतु हा बॉल डॉट आला. असे आणखी काही टाकावे लागतील. आणखी काही असे डॉट बॉल आले तर डेफिनेटली मॅचमध्ये थोडी तर मजा येईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न तर करावा लागेल 9-11 मानकोली टीमला. ओक्लीन बोल्ड शफल झाला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न संदेश केनेचा. मधली स्टिक वाकवली आहे. दांडी गुल करत असताना संदेश केनेची फलंदाज बाद. आणि पहा लगेच स्लाइडवर दांडी 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 गुल. आणि तो एक्सपर्ट कॉमेंटेटर आता माझ्यासोबत आमच्या सोबत त्या ठिकाणी शेअर करतायत कॉम्बॉक्स. आणि आता वन साइड हिरो करण अंबाला मैदानाच्या आत दाखल होतोय. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील कोहिनूर इरा सुपरस्टार वन साइड हिरो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये अनेकदा सर्वाधिक महागडा खेळाडू तो राहिला. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर्स म्हणून देखील राहिला एक सीझन. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वन साइड हिरोनं वन साइड खेळ साकारलाय मागच्या मॅच मध्ये. 22 चेंडू 9 धावांची आवश्यकता. वैभव माळी त्याच्यासाठी देखील आता एक मोठं आव्हान असेल. जसं की मागच्या सामन्यामध्ये हर्षितचं आपण सेलिब्रेशन बघितलं.
करण अंबालाला आउट केल्यानंतर पवन केनेला बाद केल्यानंतर आणि आता तसं वैभव माळीसाठी देखील असेल की इथे जर करण अंबालाची विकेट त्याने मिळवली तर त्याच्यासाठी देखील कॉन्फिडन्स वाढवण्यासारखंच ते असेल. ओ क्लीन बॉल मिळवली आहे विकेट. करण अंबाला बॅक टू डगआउट. बॅक टू बॅक 2 त्रिफळा उद्ध्वस्त केलेत आणि ते अभिषेक कुमार दलोरला देखील बाद केलाय. वैभव माळीनं केली आहे वाघाची शिकार. यस, मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु हा अनुभव इकडे मिळणार आहे. एवढ्या मोठ्या मंचावर ही विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यासाठी प्रेक्षक जागे आहेत असंच म्हणावं लागेल. एंट्री होताना पाहायला मिळत आहेत. गोरसाईचं नाव जगभर नेलं टेनिस क्रिकेट जगतामध्ये. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वा वा क्या बात आहे. काय क्रेज आहे या खेळाडूची आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजतायत. याच खेळाडूसाठी रात्रभर हे प्रेक्षक या ठिकाणी अजूनही जागे आहेत आणि आता तो मैदानामध्ये दाखल झालाय. परंतु वैभव माळी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. बॅक टू बॅक 2 खेळाडूंना बाद केले त्रिफला उद्ध्वस्त करत असताना. क्या बात आहे. आणि आजच्या दिवसात आजच्या रात्रीत 70-70 स्पोर्ट्सवर आजचा दिवस 1 मिलियन प्रेक्षकांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. जोरदार टाळ्या संपूर्ण 70-70 स्पोर्ट टीम. ही मेहनत आहे. आज ह्याच डेडिकेशन विषयी चर्चा करत होतो, परंतु आता हॅट्रिक बॉल वैभव माळी ते हॅट्रिक पूर्ण करेल का? भावेशनं केली आहे पहिल्या डावात. फुल टॉस परंतु ठरवलं होतं की सिंगलच घ्यायची आहे. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करेल. कदाचित बॉलच्या मेरिटवर खेळला असता तर भावेश इथे सिक्सर मारू शकला असता. एवढा चुकीचा बॉल तो होताच. मात्र एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 49 आणि आता धावा करायच्या विजयाकरिता 8 धावा. भरपूर बॉल शिल्लक आहेत आणि इथून अगदी 20 चेंडू अजूनही बाकी आहेत. 20 बॉलमध्ये 8 डावा सोपं समीकरण गोरसेसाठी. सूरज आहे याही वेळेला यॉर्क लेन बॉल होता. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. मॅचचा फेस लवकर क्लोज झाला. मॅचच्या लिडिंग एजला लागत असताना शॉर्ट मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल येतो, परंतु एक धाव घेण्याची संधी तिथेही फलंदाजा नव्हती. सिंगल काम पूर्ण होणार आहे आणि तो प्रयत्न आता फलंदाज करतायत मैदानाच्या आतमध्ये. 7ची गरज आहे. 50 धावा धावफलकावरती. वैभवचा बॉल क्लीन बॉल. अनदर विकेट. भावेश पवार गॉन. काय गोलंदाजी करतो वैभव माळी. मॅच मध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न केला. 3 विकेट प्राप्त केल्यात आणि आता 50 धावा धावफलकावरती असताना 4था धक्का. आणि काय गोलंदाजी केली आहे. संदेश केने, करण अंबाला, भावेश पवार 3 फलंदाजांच्या दांड्या उद्ध्वस्त केल्यात या षटकामध्ये. वा, वैभवसाठी ही रात्र लक्षात राहण्यासारखीच आहे. आणि क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कमबॅक तर केलंय थोड्याफार प्रमाणात का होईना मानकोलीने. गरजेचं खरं तर सुरुवातीला होतं हे काम, परंतु हा बॉल देखील फुल टॉस होता. भावेश पवार ऍक्शन रिप्ले मध्ये बघितल्यानंतर त्यांनाही डोक्यावरती हात मारला असेल की हा बॉल मी मिस केलाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये A1 पवन केने दाखल झालाय गोलंदाजी करत असताना. पवन केनेनं आपण बघतोय चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये एक त्याला विकेट मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यानं 1 विकेट प्राप्त केली होती. म्हणजे 2 विकेट गोलंदाजी करताना. आणि हे पहा अगदी हायलाइट आपल्याला बघायला मिळतोय. करण अंबाला त्याच्यानंतर भावेश पवार या 2 महत्वपूर्ण खेळाडूंना बोल्ड स्वरूपामध्ये त्रिफला स्वरूपामध्ये बाद केले वैभव माळीनं. चर्चा आपण तीच करत होतो की आता मॅचमध्ये तेवढंसं वाचवण्याकरिता शिल्लक राहिलेलं नाहीये, परंतु कधी कधी अशा लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील फार इंटरेस्टिंग होत असतात. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय बॉलिंग मार्कवर योगेश बालेकर. फायटिंगचा इंटेंट दाखवणं गरजेचं होतं. जसं पहिल्या षटकामध्ये विनीतच्या अगेन्स्ट 18 धावा आल्या, तदनंतर कुठेतरी उद्दिष्ट बदलला बांदकोली टीमचा आणि बॉलिंग क्रमामध्ये बदल केला. आणि आता आला योगेश बालेकर. त्याच्यासाठी स्पर्धा चांगलीच राहिली आहे. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतोय. भावाळे बीचा भिवंडीचा खेळाडू आणि फार मोठ्या लेवलला त्याची निवड देखील करण्यात आली. बांदकोली टीमनं त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याचं प्रदर्शन आज कौतुकास्पद आपल्याला बघायला मिळाला. 6 धावांची आता आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. 51 धावा धावफलकावरती. पवन केने स्ट्रायकिंग एंडला. योगेश बालेकर राऊंड द विकेट. हो, यावेळेला खोदवा टप्प्याचा बॉल. इथे फक्त दिशा दाखवली आहे. चेंडूला टर्न केल्या ऑन साईडला. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. फक्त सिंगल आता मॅच जिंकायची आहे असाच इंटेंटनं आता बॅटर उतरलेत आणि कॅल्क्युलेशन क्लेवर माइंड बॅटिंग आपल्याला बघायला मिळते.
इथे कुठल्याही प्रकारे मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये ते माहिती आहे ते या ठिकाणी फलंदाजांना. उद्या या ठिकाणी जनक राजा एन पी स्पोर्ट्स उत्तम टी टीम खेळताना पाहायला मिळेल. मीरा भाईंदरची, त्याचबरोबर वडवली बी, मौलिक 11 चेंज द गेम हा संघ देखील पाहायला मिळणार आहे. आणि इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. विजयाची औपचारिकता देखील इकडे पूर्ण होताना पाहायला मिळते. उद्या वाकलन सुद्धा इकडे खेळताना पाहायला मिळेल आणि उद्या पेठ सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे उद्याचाही दिवस तेवढा जबरदस्त असेल आणि आजची रात्र सुद्धा काय राहिली आहे जबरदस्त. आजच्या रात्रीतील हा महत्वपूर्ण सामना पॅरामाऊंट RMC इन्फ्रा गोरसई बी टीमला क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीचा पहिला संघ दिवे क्वालिफाय झाला आणि त्याच्यानंतर क्वालिफाय होताना पाहायला मिळाला संघ गोरसई बी. श्रेयस कदम पहिल्या डावातील 21, योगेश बालेकर 20 आणि 22च्या 2 ओव्हर 4 विकेट आणि फक्त 10 धावा या निर्णायक होत्या. दुसऱ्या डावात परदीन 17, संदेश केने 17, सूरज केने 11. त्याच्या जोर दिनेश चित्ते मेजर यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. आणि सामनावीराचा पुरस्कार जातो आहे भावेश पवार, 4 विकेट फक्त 10 धावा देत. भावेश या ठिकाणी दाखल व्हायचंय सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. हा, विकेटवर कोणी खेळू नका प्लीज.